नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. नैना सारखीच राहुलला कॉल करत असते, परंतु राहुल काही नैनाचा कॉल घेत नसतो. त्यामुळे नैना वैतागून त्याला एक व्हॉइस मेसेज पाठवते. राहुल नैनाशी तर बोलत नसतो, परंतु तिने काय व्हॉइस मेसेज पाठवलाय हे त्याला बघायचं असतं. त्यामुळे तो बघतो तर नैना त्यामध्ये म्हणत असते की राहुल, जर तू आता माझ्याशी लग्न केलं नाही तर बघ, तू माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलंयस. मी अगदी आरामात चांदेकरांच्या घरी राहणार होते, अद्वैत सोबत माझं लग्न होणार होतं. फक्त तुझ्या नादी लागून मी हे सर्व केलंय. तुझ्या नादी लागून माझं आयुष्याचं वाटोळं होऊन गेलंय. त्या प्रकारे नैनाने व्हॉइस मेसेज पाठवलेला असतो. आणि जेव्हा राहुल हा व्हॉइस मेसेज ऐकत असतो तेव्हा नेमकं तिथं कला आलेली असते आणि कलाने हा व्हॉइस मेसेज ऐकलेला असतो. कलाला ही गोष्ट समजलेली असते की नैनाताई ज्या मुलासोबत पळून गेली होती तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून राहुलच आहे. कलाला खूप मोठा धक्का बसलेला असतो, परंतु आता काहीही करून तिला नैनाला न्याय मिळवून द्यायचा असतो. कला लगेचच घरी येते. नैना तिथेच असते. कला नैनाला बोलते की मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. नैना म्हणते की हो बोल, तुझा आणि राहुलचा काय संबंध आहे? तेव्हा नैना घाबरते आणि म्हणते की राहुलचा आणि माझा काय संबंध असेल? आमचा काहीही संबंध नाहीये. कला पुन्हा एकदा तिला विचारते आणि म्हणते की मला तुझ्याबद्दल आणि राहुल बद्दल सगळं काही समजलंय. राहुल आणि तूच पळून गेले होते हेही सत्य मला समजलंय. तू माझी साथ दे किंवा नको देऊ, परंतु मी मात्र आता त्या राहुलला चांगलाच धडा शिकवणार आहे. एका वेळी तो तुझ्या देखील आणि घरच्यांच्या देखील पाठीत खंजीर खुपसतोय. तर कला आता तिच्या माहेराहून घरी आलेली असते. तर राहुल मात्र सगळ्यांसोबत जेवायला बसलेला असतो आणि कलाची बुराई करत असतो आणि म्हणत असतो की कला कशी वाईट आहे, कलाने आपलं आयुष्य कसं उद्ध्वस्त केलंय, आपल्या भावाचं आयुष्य कसं उद्ध्वस्त केलंय. अशा प्रकारे घरच्यांच्या मनात तो कलाबद्दल विष कालवत असतो आणि कला हे सर्व ऐकत असते. आता कला राहुल जवळ येते आणि राहुलला म्हणते की राहुल, तुझ्या घरामध्ये हेच शिकवतात का की मुलींसोबत कसं बोलायला पाहिजे म्हणून? आणि धोका तर मी नाही दिला वाटतं, धोका तर तू दिलायस घरच्यांना. तेव्हा राहुल विचारतो की म्हणजे काय म्हणायचं तुला? कला म्हणते की नाही, मला तर काही म्हणायचं नाहीये, फक्त मी म्हणते की धोका घरातली माणसं सुद्धा घरातल्यांना देऊ शकतात. असं काही नाहीये की बाहेरच्या माणसांनीच धोका द्यायला पाहिजे. राहुलला तिचं म्हणणं काही कळत नाही. राहुलला आता तेवढ्यातच नैनाचा कॉल येत असतो. त्यामुळे नैनाशी बोलण्यासाठी आता तो जरा आतमध्ये जातो. कला लगेच त्याच्या मागोमाग आतमध्ये जाते. राहुल नैनाशी बोलत असतो. नैना म्हणत असते की राहुल, तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल. मी फक्त तुला 7 दिवस देते. 7 दिवसामध्ये जर तू माझ्या घरी मला मागणं घालायला नाही आला तर मी मात्र घरच्यांसमोर तुझा सगळा विस्फोट करेन. मग मला सांगू नकोस की तू काय केलंस म्हणून. खरं तर आज कलाताई जे काही अनुभवतीये ना ते माझं होतं. अद्वैत सोबत माझं लग्न होणार होतं. चांदेकरांची मी मोठी सून होणार होते. परंतु काय झालं आज सगळं तुझ्यामुळे विस्कटलंय आणि तू तर मला प्रेमाचं जाळं टाकलंस. मी तुझ्यावर खरं प्रेम केलं होतं, परंतु तू मला धोका दिलायस. आता मात्र मी तुला सोडणार नाही. आता तुला मानाने आणि सन्मानाने मला सून म्हणून चांदेकरांच्या घरात घेऊन जावं लागेल. आता मी अजिबात गप्प बसणार नाही. कलाला आपल्या दोघांबद्दल सगळं काही समजलंय. कलाला हे समजलंय की मला पळवून नेणारा तूच होतास म्हणून, आणि आता बघून घे की ती तुझ्यासोबत काय करेल ते. त्यामुळे आता तुझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये, तुला माझ्यासोबत लग्न हे करावंच लागेल. असं बोलून आता नैना फोन ठेवते. तर राहुल मात्र प्रचंड घाबरलेला असतो. राहुलला काय करावं तेच कळत नसतं. तेवढ्यात कला तिथे येते आणि म्हणते की काय झालं राहुल, तू एवढा घाबरला का आहेस? राहुल म्हणतो की कुठे काय झालंय मला? तर कला त्याला विचारते की मला असं वाटतंय की माझ्या बहिणीमध्ये म्हणजे नैनाताईमध्ये आणि तुझ्यामध्ये खूपच चांगली मैत्री आहे. राहुल म्हणतो की आमच्या दोघांची मैत्री का असेल? तर कला म्हणत असते की नाही, मला माहिती आहे तुमच्या दोघांची खूप चांगली मैत्री आहे ते, आणि मला आता सगळ्या गोष्टी उलगडायला लागल्या. जेव्हा पहिल्यांदा नैनाताई अद्वैत सोबत डेटला गेली होती तेव्हा तूच आला होता ना गुंडांपासून नैनाताईला वाचवायला. आणि त्यानंतर जेव्हा लग्नाचा दिवस होता तेव्हा लग्नाच्या दिवशी तुला अचानक काम आलं. अचानक जयपूरच्या इंडस्ट्रीला आग लागली आणि तू तिकडे गेला होतास, आणि तेव्हाच तर नैनाताई पण लग्नातून गायब झाली होती. याचा संबंध नक्की काय आहे? या सगळ्या गोष्टी ना राहुल आता मला सगळ्या आणि तुझा खोटाडेपणा मला चांगलाच समजलाय की तू नैनाताईला घेऊन पळून गेला होतास आणि घरच्यांची इज्जत नैनाताईने नाही तर तू घालवलीयस. आज ज्या गोष्टीला तुझ्या घरचे मला आणि माझ्या बहिणीला जबाबदार धरताय ना, तर तेवढाच त्या गोष्टीचा हकदार आमच्यापेक्षा जास्त तू आहेस. एका वेळी तू नैनाताईला सुद्धा धोका दिलास आणि दुसऱ्या वेळी तू तुझ्या घरच्यांना सुद्धा धोका देतोय. तो अद्वैत, मगाशी फक्त मी बोलली की राहुल तू धोका देतोय सगळ्यांना, तरी सुद्धा अद्वैत उठून मला बोलला की हे काय बोलतेयस तू माझ्या भावाबद्दल. आणि मग जेव्हा तुझ्या भावाला सगळं कळेल, जेव्हा तुझ्या भावाला कळेल की मला धोका देणारा दुसरा तिसरा कोणी नसून माझा भाऊच आहे, तेव्हा त्याला काय वाटेल याचा एकदा विचार कर.
तू. आणि जेव्हा घरात सगळ्यांना कळेल, जेव्हा आबांना कळेल आणि मुख्य म्हणजे तुझ्या आईला समजेल, तेव्हा तुझं काय होईल एवढं लक्षात ठेव. परंतु मी सुद्धा आता गप्प बसणाऱ्यातली नाहीये. मी तर माझ्या बहिणीला न्याय मिळवूनच देणार आहे. आणि जेवढं आम्हाला सहन करायला लागलंय ना या गोष्टीमुळे, ते फक्त तुझ्यामुळे सहन करावं लागलंय. सगळ्या गोष्टी सुरळीतपणे चालू होत्या, परंतु तू तुझ्या भावाचा बदला घेण्यासाठी हे सगळं काही केलंयस आणि आता निस्तारावं सुद्धा तुलाच लागणार आहे. येत्या 7 दिवसांमध्ये मी तुझा खरा चेहरा घरच्यांसमोर आणते की नाही बघच. मला आता त्याला वॉर्निंग देऊन निघून आलेली असते. राहुल प्रचंड घाबरलेला असतो. राहुलला काय करावं हे समजत नसतं. त्यानंतर रूम मध्ये येऊन कला विचार करत असते की नाही, मला असंच सगळ्यांना हे सत्य नाही सांगता येणार. यासाठी मला राहुल विषयी खूप पुरावे गोळा करावे लागतील आणि मगच मी राहुलचं सत्य सर्वांसमोर सांगू शकते. आणि नक्की आपल्याला काय काय पुरावे मिळतील याचा ती विचार करत असते. त्यानंतर जेव्हा ती अद्वैतकडे जाते तेव्हा सरोज अद्वैत सोबत बोलत असते. सरोज अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, मला असं कळतंय की तुझी आणि तुझ्या बायकोची जवळीक हल्ली खूपच वाढत चालली आहे आणि तू तर तिच्या प्रेमात वगैरे पडला नाही असता. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की नाही आई, असं काहीच नाहीये. ती मुलगी मला अजिबात आवडत नाही. खरं तर आमच्या दोघांमध्ये एक डील झालीये, त्यामुळे मला तिला या घरात ठेवावं लागतंय. सरोज म्हणत असते की नाही, मी बघतेय की हल्ली तू तिच्या खूप जवळ जायला काय लागलाय, तिच्याशी गोडगोड काय बोलतोस, तिला तिच्या माहेरी काय सोडून येतोस, सगळं काही मी बघतीये. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की नाही आई, ती मुलगी मला अजिबात आवडत नाही आणि मला वाटलं तर मी आता सुद्धा तिला घराबाहेर काढून देऊ शकतो. आणि नेमकं ही गोष्ट कला ऐकते आणि कला आता अद्वैतला म्हणत असते की हो का, तू मला घराबाहेर काढणार आहेस का? आणि मग तुझ्या आईला तू ही का गोष्ट सांगत नाहीये की जेव्हा तू माझ्या माहेरी आला होतास तेव्हा आपण दोघं एका रूम मध्ये झोपलो होतो, तेव्हा तर तू मला म्हणाला होतास की आपण दोघं एका रूम मध्ये झोपूयात जर दुसरीकडे कुठे जागा नसेल तर. तेव्हा तर तू माझ्या आई वडिलांची सेवा पण केलीस. माझ्या माहेरला 5 परतवणीच्या सगळ्या काही विधी तू पूर्ण केल्यास. हे तू तुझ्या आईला नाही सांगणारस का? त्यानंतर जेव्हा तुझ्या पाठीला लागलं होतं तेव्हा मी तुझी सेवा केली, हेही तू तुझ्या आईला नाही सांगणारस का? आणि मग ती सरोजला सांगते की तुमचा मुलगा आणि मी, आम्ही दोघ जण एकाच रूम मध्ये झोपलो होतो. हे ऐकल्यावर सरोज खूप रागवते आणि सरोजला असं वाटतं की अद्वैत तिच्याशी खोटं बोललाय. त्यामुळे सरोज आता खूप रागवलेली असते. सरोजला असं वाटतं की आपला मुलगा आता पूर्ण आपल्या हाताबाहेरून गेलाय आणि ह्या मुलीने सगळं त्याला मुठीत करून घेतलंय आणि या मुलीने त्याच्यावर काहीतरी जादू केली आहे आणि माझा मुलगा आता माझ्यापासून लांब गेलाय असं आता सरोजला वाटायला लागतं. सरोज आता अद्वैतकडे रागाने बघत असते. तर मित्रांनो, पुढील ट्विस्ट मध्ये आपण बघणार आहोत की कशा प्रकारे कला ही राहुलचं सत्य सगळ्यांसमोर आणते आणि मग घरातल्यांच्या या गोष्टीवर काय रिॲक्शन असतील हा ट्विस्ट आपण पुढे घेऊन येणार आहोत. तो ट्विस्ट बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.